प्रश्न काय आहे समजून घेऊन उत्तर, इथं आपण शिकलेल्या कुठल्या नियमाचं उपयोजन करायचं आहे ते समजून घेऊन उत्तर सोडवायचं आहे किंवा उदाहरण सोडवायचं आहे. प्रश्न असा आहे बघा, 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 35 आहे. दिलेल्या संख्या किती आहेत? 4 आहेत आणि त्यांची सरासरी 35 आहे असं म्हणून सांगितलेलं आहे. तर विचारलं काय, त्यापैकी सर्वात लहान म्हणजे सुरुवातीची संख्या विचारली ती कोणती असेल. आता आपण शिकलेल्या नियमाप्रमाणे ज्या क्रमशः संख्या दिलेल्या असतात, क्रमशः कालच्या वेळेमध्ये आपण सांगितले की क्रमशः संख्या दिल्या असेल त्यावेळेस त्या संख्येच्या मध्ये येणारी संख्या ही सरासरी असते. आता इथं 4 संख्या असल्यामुळे मधली संख्या निघतच नाही, मधली संख्या निघतच नाही. मग आता काय करायचं, तर आपल्या असं लक्षात येतं बघा, मधली संख्या काढायच्या ऐवजी आपण या 2 संख्या मधली संख्या म्हणून काढू शकतो आणि त्या 2 संख्येच्या बेरजेला जर आपण भागलं तर सरासरी आपल्याला 35 मिळते. एकूण संख्येच्या बेरजेला 4 न भागलं किंवा ह्या 2 संख्येच्या बेरजेला आपण 2 न भागलं तरी सरासरी आपल्याला मिळते, ती मिळते 35. पण समसंख्यांच्या बेरजेला भागून जे सरासरी मिळते ती 100% ह्या 2 संख्यांच्या मधली संख्या असते. म्हणजे इथं असणार आहे 34 आणि इथं असणार आहे 36. ह्या क्रमशः संख्या आहेत, म्हणजे ही पुढची संख्या असणार आहे 38 आणि ही संख्या असणार आहे 32. कुठलीही बेरीज वजाबाकी न करता आपण ह्याचं उत्तर काढू शकतो भागाकार न करता. आणि मग त्यातली सर्वात लहान संख्या विचारल्यावर उत्तर येणार आहे 32. सर्वात मोठी संख्या विचारल्यावर उत्तर येणार आहे 38. हे कसं आलं, लक्षात आलं का? जर लक्षात आलं तर परत एकदा समजून घेऊया. बघा, आपण कालच्या व्हिडिओमध्ये काय शिकलो होतो, ज्यावेळेस क्रमशः संख्या दिलेल्या असतात त्यावेळेस त्यांची सरासरी ही मधल्या संख्येएवढी असते. आता इथं दिलेल्या संख्या एकूण किती आहे? त्या 4 आहे. त्या 4 संख्यांच्या मधली संख्या आपण बरोबर काढूच शकत नाही. ज्यावेळेस आपल्याला मधली संख्या काढायची असते त्यावेळेस दिलेल्या संख्या विषमात असतील त्यावेळेस आपण मधली संख्या काढू शकतो. ज्यावेळेस मधली संख्या काढू शकत नाही त्यावेळेस आपण काय ठरवलं होतं, 2 संख्या इकडे इकडे ठेवून मधल्या 2 संख्या घ्यायच्या. मधल्या 2 संख्यांची बेरीज, समजा इथं x संख्या आहे इथं y संख्या आहे, या 2 संख्यांची बेरीज x अधिक y भागिले 2. तर या 2 संख्यांची बेरीज इथे 70. x अधिक y 70. पण आता इथं हे x आणि हे y यांच्यामध्ये पुन्हा फरक काय आहे की हे ह्याच्यापेक्षा 2 न मोठा आहे. x ह्याची किंमत किती आहे? 2 न मोठा असेल. कशामुळे? क्रमवार समसंख्या असल्या x अधिक 2 आहे आणि मग x अधिक 2 2x अधिक 2 बरोबर 70. म्हणजेच 2x बरोबर 68. x बरोबर भागिले 2 केलं तर 34. म्हणजे x ची किंमत आपण इथं 34 मानतोय आणि हे x अधिक 2 असल्यामुळे याची किंमत 36 होते. याची 38 होणार आहे आणि याची 32 होणार आहे. अशा पद्धतीने उत्तर निघतंय. किंवा आणखी म्हणजे अवघडात जाऊन करायचं असेल गणित तर पहिली संख्या आपण लहान संख्या x मानली, दुसरी संख्या x अधिक 2 मानली कारण समसंख्या त्या क्रमशः आहेत ते वाढत जाणार आहे 2 न. परत तिसरी संख्या x अधिक 4 आणि चौथी संख्या x अधिक 6 आणि यांची सरासरी आपल्याला दिली आहे 35. पण ह्या संख्या किती आहेत? त्या 4 आहेत. त्या ह्याला जर 4 न गुणलं 4 पंचे 20, हातचे गेले 2, 4 3 12 2 14. x अधिक x अधिक x अधिक x 4x अधिक 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 12 बरोबर 140. 4x बरोबर 140 वजा 12. 4x बरोबर वजाबाकी आली किती? 128. x ची किंमत काढायची आहे. x बरोबर 128 भागिले 4 4 दुनी 8. उत्तर 32 आलं x ची किंमत. आणि x म्हणजे आपण पहिली संख्या मानली होती. हे अवघड आपलं झालं. हे तुमच्या कॉमन सेन्स वर झालं.
सूत्रानुसार म्हणलं तर 4 क्रमवार संख्या 1 अधिक 1 अधिक 2 1 अधिक 4 1 अधिक 6 अशा असणार आहेत आणि त्यांची सरासरी 35 दिली आहे. दिलेल्या संख्या 4 होत्या म्हणून ह्या 35 ला इकडे 4 ने गुणलं म्हणजे ह्या दिलेल्या 4 संख्यांची बेरीज 140 आहे असं कळलं आणि मग हे सूत्रात मांडून अशा पद्धतीने उत्तर काढू शकतो. आता पुढचं उदाहरण सोडूया. पुढे उदाहरण दिलंय बघा. 5 क्रमवार. क्रमवार म्हणजेच क्रमशः किंवा नैसर्गिक 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे. म्हणजे गणिताच्या भाषेत 5 संख्या कशा असणार आहेत? त्या पहिली संख्या 1 असेल तर दुसरी संख्या 1 अधिक 2 असणार आहे, तिसरी संख्या 1 अधिक 4 असणार आहे आणि चौथी संख्या 1 अधिक 6 असणार आहे आणि पाचवी संख्या 1 अधिक 8 असणार आहे. आणि यांची सरासरी काढली म्हणजे ह्याला किती न भागला असणार आहे? 1 2 3 4 5 न भागला असणार आहे आणि उत्तर किती आले? सरासरी आले 47. ह्या पद्धतीने गणित करायचं आहे. आणि मग गणिती पद्धत तुम्हाला वाटत असेल सर असंच सांगा आम्हाला की पायरी पायरीने करायचं आहे, तर पायरी पायरीने घेऊ आपण. तर हे 5 इकडे जाणार म्हणजेच काय होणार? 1 अधिक 1 अधिक 2 अधिक 1 अधिक 4 अधिक 1 अधिक 6 अधिक 1 अधिक 8 बरोबर 47 गुणिले 5. आता एक पायरी आपण गाळूया इथून. हे x किती झालेत? 1 2 3 4 5 म्हणजे समचलनानुसार एक चलनानुसार 5x झालं आणि ह्यांची बेरीज 2 आणि 4 6 आणि 6 12 आणि 8 14. 5x अधिक 14 बरोबर यांचा गुणाकार करू. 7 5 35 हातचे गेले 3 5 21 आणि 3 23 235 बेरीज बरोबर आहे का बरोबर? 2 4 6 6 12 20 20 येते बेरीज चुकायला लागली. 2 4 6 6 6 12 12 8 20 आणि मग 5x मध्ये 5x ची किंमत काढताना हे 20 इकडे जाणार आहे म्हणजेच वजाबाकी होणार आहे. 235 मधून 20 गेले 215 उरले. x ची किंमत काढायची आहे. x ची किंमत काढल्यानंतर काढायची म्हटलं तर x बरोबर 215 भागिले 5 5 1 5 5 24 उरलं 1 1 च्या पुढे 5 घेतलं 5 3 15. x म्हणजे 43. छोटी संख्या 43 आली. 43 45 47 49 आणि 51 आणि मग मोठी संख्या काय विचारली? 51 म्हणून पर्याय क्रमांक 3 आला. अरे पण एवढं सगळं करायची गरजच नाही ना या गणिताला. आपण काय शिकलोय? ज्यावेळेस क्रमवार संख्या दिलेल्या असतील आणि त्यांची सरासरी दिली असेल ती सरासरी म्हणजे मधली संख्या असते. संख्या किती आहे? द्या 5 आहे. द्या 5 चौकडी करून घेऊ थोड्या वेळासाठी. 5 संख्या आहे आणि त्यांची सरासरी किती दिली आहे? मधली संख्या म्हणजे 47. सरासरी 5 संख्या द्या मधली संख्या म्हणजे सरासरी असते. मधली संख्या 47 आहे. 5 संख्या इकडे 2 आणि इकडे 2 राहिले बरोबर मधली आली. विचारले काय आपल्याला? सर्वात मोठी. मग इकडे जावं लागेल 49 आणि 51 निघलं 51. म्हणजे हे सगळं करायचं असतं अशा पद्धतीने गेल्यानंतर. दुसरं उदाहरण बघू मित्रांनो. थोडस अवघड करून गणित दिलं आपल्याला. बघा काय केलं गणितात. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे. आता जे आपण शिकलोय क्रमवार संख्यांची सरासरी जर आज दिलेली असेल तर ती सरासरी म्हणजे मधली संख्या असते. 12 ही मधली संख्या आहे. इकडं 5 पैकी इकडे 2 असणार आणि इकडे 2 असणार बरोबर. तर सर्वात लहान संख्या ही सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट आहे? सर्वात लहान संख्या ही सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट आहे? आता ती सर्वात लहान संख्या काढून घ्यावी लागेल आणि सर्वात मोठी काढून घ्यावी लागेल. 12च्या आधीची 10 10च्या आधीची 8 12च्या नंतरची 14 12च्या नंतरची 16 8 ही 16च्या कशी आहे? किती पट आहे? 1/2 म्हणजेच अर्धा. अर्धा म्हणजेच निमपट. हेच उदाहरण आपल्याला इथं पहिल्यांदा काय काय अपेक्षित आहे? तुम्हाला सर्वात लहान संख्या काढणं अपेक्षित आहे, सर्वात मोठी संख्या काढणं अपेक्षित आहे. दिलेल्या संख्या किती आहे? द्या 5 आहे. द्या आणि सरासरी दिली आहे. सरासरी ही मधली संख्या असणार आहे आणि मधली संख्या बाजूच्या 2 संख्या इकडे आणि इकडे लिहिल्या तर मोठी संख्या आणि छोटी संख्या मिळाली. इथे विचारले काय? सर्वात लहान संख्या. म्हणून सर्वात लहान संख्या आधी वर घेतली आणि मोठी संख्या खाली घेतली आणि मग त्यांचं प्रमाण काढलं तर 1/2 आलं. 1/2 म्हणजेच अर्धा किंवा
निमपट आहे. हे गणित उलट विचारलं असतं तर सर्वात मोठी संख्या लहान संख्येच्या काय आहे? लहान संख्या किती आहे? 8 आहे. सर्वात मोठी संख्या काय आहे? 16. ही 16 8च्या कशी आहे? दुप्पट आहे. उत्तर हे आलं असतं. अशा पद्धतीने उदाहरण बदललेलं असतं. पुढचं उदाहरण बघूया. आता इथं परत उदाहरण बदललंय, थोडंसं आणखी अवघड करून विचारलंय किंवा बदल करून विचारलंय. बघा, 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 66 आहे. तर सर्वात लहान संख्या व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज केली. आता इथं आपल्याला 2 क्लुप्त्या किंवा 2 आयडिया आहेत की ज्याच्या आधारे आपण पटकन उदाहरण सोडवू शकतो. काय संख्या किती आहे? त्या 5 आहे. त्या कशा आहे? त्या क्रमवार आहे. आणि मधली संख्या सरासरी म्हणजेच काय? मधली संख्या दिली आहे. 5 संख्यातली मधली संख्या आपली 66 आहे. कशावरून ठरवलं आपण ही मधली संख्या आहे? तर 5 संख्यांची सरासरी आहे 66. आणि ज्यावेळेस क्रमवार संख्यांची सरासरी दिली असते ती 100% त्या क्रमवार संख्यातल्या मधल्या क्रमांकाची असते. 66 आहे. 66च्या पुढे काय असणार आहे? 68 असणार. 68 का? तर समसंख्या आहे त्या 70. इकडे लहान 64, इकडे त्याच्यापेक्षा लहान 62. आणि मग या 2 संख्यांची बेरीज विचारली आपल्याला. छोटी पण काढायला सांगितली होती, मोठी पण काढायची. 70 आणि 60 130 आणि 130 मध्ये पुन्हा 2 मिसळ 132 आलं. म्हणजे 5 क्रमवार संख्येच्या नियमाचा वापर करून आपण हे ठरवलं की ही 66 ही मधली संख्या आहे. त्याच्या आधारे आपण छोटी आणि मोठी संख्या ठरवली. दुसरं आपण शिकलोय कालच्या व्हिडिओमध्ये. काय शिकलो होतो? जर क्रमवार संख्या दिल्या असतील आणि त्यांचा एकूण आकडा दिला असेल, म्हणजे काल उदाहरण मला आठवलं सांगितलेलं की आपण 25 क्रमवार संख्या दिल्या होत्या आणि त्यांची सरासरी काढताना काय करत होतो? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. आता इथं पहिली म्हणजे लहान असणार आहे आणि शेवटची म्हणजे सर्वात मोठी असणार आहे. भागिले 2 करत होतो आणि बरोबर सरासरी येत होती. मग बरोबर इथं सरासरी किती आले? 66 आले. ह्या दोघांची बेरीज म्हणजे ह्या 66ला इकडे किती गुणले? फक्त 2 गुणले. का गुणले? पहिली संख्या आणि शेवटची संख्येचीच बेरीज विचारलेली आपल्याला. ती बेरीज म्हणजेच त्या बेरजेला जर भागलं 2 तर सरासरी मिळत असते. मग ह्या 2 संख्येची बेरीज काढायची म्हटल्यानंतर काय करावं? हे 2 इकडे नेऊन आपल्याला कुणाला करावं लागेल? 6 दुने 12, आजचे गेले 1, 6 दुने 12 ने 13. कुठल्याही पद्धतीने खावा, उत्तर 132 आलं. अशा पद्धतीने उदाहरण आपल्याला सोडवताना दक्षता घ्यावी लागते. कुठल्या नियमाचं उपयोजन करू शकतो. पुढे इथं परत एकदा गणित त्याच पद्धतीने विचारले. बघा, 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 36 आहे. तर सर्वात लहान संख्या, मग सर्वात मोठी विचारलं होतं, आता सर्वात लहान विचारले संख्या. मग आपण सर्वात लहानच होतं. संख्या सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट आहे? आता इथं 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 5 संख्यांची सरासरी दिली आहे. सरासरी दिली आहे म्हणजे मधली संख्या दिली आहे. मधली संख्या किती आहे? 36 आहे. मधली संख्या 36 आहे म्हणजे मागच्या 2 संख्या आणि पुढच्या 2 संख्या आपल्याला याच्या आधारे काढता येतील. मागच्या 2 संख्या म्हणजेच काय असणार आहेत? 34 आणि 32, 38 आणि 40 असणार. आता पुढे काय विचारलंय? सर्वात लहान संख्या म्हणजे सर्वात लहान संख्या वर घ्यायची, सर्वात मोठ्या संख्येच्या ती खाली घ्यायची 40. ह्या दोन्हीला भाग जातोय 8 न. 8 चोक 32, 8 पंचे 40. किती पट आहे? 4/5 पट आहे. कोणती संख्या वर घ्यायची? कोणत्या संख्येची पट विचारले? सर्वात लहान संख्या ही सर्वात मोठ्या संख्येच्या ती खाली घ्यायची. ज्या संख्येला 4 लागले ती संख्या खाली घ्यायची आणि राहिलेली संख्या वर घ्यायची आणि त्यांना भागाकार केल्यानंतर 4/5 आलं. 4/5 असा पर्याय आपल्याकडे पर्याय क्रमांक 3 आहे. 8 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 14 आहे. संख्या किती दिलेत? 8 दिलेत. आपल्याला माहित नाही कोणत्या आहे त्या, त्यासाठी 8 बॉक्स करून घेऊ, समजून घेण्यासाठी करायचे. आणि ह्या 8 संख्यांची समजा बेरीज केली आणि त्याला 8 न भागलं तर सरासरी येते 14. परंतु आपण जे शिकलो, ज्यावेळेस संख्या क्रमवार असतात त्यावेळेस ती सरासरी म्हणजे मधली संख्या असते. पण इथं आता मधली संख्या आपण काढूच शकत नाही. मधली संख्या काढायची म्हणजे आपल्याला काय करावं? 8 मधल्या इकडल्या 3 इकडे सोडावं लागतील, इकडे 3 सोडावं लागतील आणि मग सरासरी म्हणजे ह्या दोन्हीची बेरीज
भागिले 2 असणार आहे आणि ह्या संख्या विषम आहेत आणि ह्यांच्या ह्या दोघांची ज्या सरासरी काढली जाईल त्यावेळेस 100% ती त्यांच्या मधली संख्या असते, ती समसंख्या असते. म्हणजे ही 14 असली तर ही किती असणार आहे? 13 असणार आहे आणि ही किती असणार आहे? 15 असणार आहे. इकडं 11 असणार आहे, इकडं 9 असणार आहे आणि इकडं 7 असणार आहे. त्याच पद्धतीनं 17, 19, 21. आता आपल्याला लहान संख्या मिळाली आहे 7, मोठी संख्या मिळाली आहे 21. विचारलेल्या माहितीनुसार मोठी संख्या लहान संख्येच्या, म्हणजे आधी काय घ्यायचं? मोठी संख्या घ्यायची. च्या कशाला लागले? लहान संख्येच्या. ते खाली भागाकारात घ्यायचं. याला जर भागलं तर 3 उत्तर येते, म्हणजे 3 पट आहे. पट काढायचे 3 पट. मग 3 पट पर्याय आहे का आपल्याकडे? पर्याय आहे. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं सरासरीवर आधारित समसंख्या, क्रमवार, विषम संख्या याच्यावर आधारित अशी काही भाषाबद्दल उदाहरण विचारले असतात, ते आपल्याला सोडवावे लागतात. नियमांचं उपयोजन करावं लागतं. आणखीन एक उदाहरण बघूया आणि आजचा व्हिडिओ थांबूया. थोडस वेगळ्या प्रकारचं नमुन्याचं उदाहरण आहे. असंच आणखीन एक उदाहरण आपण पाहणार आहोत. इथं काय दिलंय बघा, क्रमशः 1 ते 20 संख्यांची सरासरी ही क्रमशः 1 ते 10 संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल? ह्या 1 ते 20 क्रमशः संख्या आहेत त्यांची सरासरी काढावी लागेल. त्याच्यानंतर काय करावं लागेल? क्रमशः 1 ते 10 ची सरासरी काढावी लागेल आणि मग ह्यातली ही संख्या सरासरी जास्त आहे ती कितीने जास्त काढण्यासाठी वजाबाकी करावी लागेल. इथं 3 क्रिया अपेक्षित आहेत. पहिली क्रिया करायची आहे, क्रमशः संख्यांची सरासरी दिली आहे, एकूण संख्या माहिती आहेत, त्यावेळेस काय करतो आपण? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 करतो. मग क्रमशः मध्ये इथं आता बघा, पहिली संख्या किती आहे? 1 आणि शेवटची संख्या किती आहे? 20. यांची सरासरी किती आली? 21/2. 2 न 21 ला भागलं, बेक बे. पुढचं 1 घेतल्यानंतर भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग बसला. आता दशांश चिन्ह दिलं आणि 1 वर परत शून्य घेतला, बे पंचे 10. म्हणजे पहिल्या क्रमशः 20 संख्यांची सरासरी आपली आलेली आहे 10.5. या सूत्राप्रमाणे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, पहिल्या क्रमशः 10 संख्यांची सरासरी, पहिली संख्या त्यात सुद्धा 1 असणार आहे आणि शेवटची संख्या 10 असणार आहे, त्याला भागलं 2 न. बेरीज किती आली? 11. 11 भागिले 2, बेक बे, बे पंचे 10. पुढे 1 उरलं, 1 ला 2 न भाग जात नाही, 1 वर दशांश चिन्ह देऊन शून्य घेतला, 10 झालं, बे पंचे 10. म्हणजे पहिल्या 10 संख्यांची सरासरी आली 5.5. पहिल्या 20 संख्येची सरासरी आली 10.5. आणि मग हे कितीने जास्त आहे? या 5 ला हे 5 वजाबाकी केलं, 10 मधनं हे 5 वजा झालं, म्हणजेच किती आलं? 5.0. 5.0 म्हणजेच 5. आणि मग 5 पर्याय आहे आपल्याकडे, 5 पर्याय क्रमांक 4. अशाच प्रकारचं आणखीन एक उदाहरण समजून घेऊ आणि हा व्हिडिओ संपू. क्रमशः 1 ते 50 संख्यांची सरासरी ही क्रमशः 1 ते 20 संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. आता सुरुवातीला आपल्याला या 1 ते 50 संख्यांची सरासरी काढावी लागेल, त्याच्यानंतर 1 ते 20 या संख्यांची सरासरी काढावी लागेल आणि त्यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला ते कितीने जास्त हे लक्षात येणार आहे. मग क्रमशः संख्या दिलेत, संख्या किती आहेत आपल्याला माहिती आहे, एकूण 50 संख्या आहेत, इथं पण एकूण संख्या किती आहेत? 20 माहिती आहेत. म्हणजे सरासरी काढताना आपण पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 करतो. मग पहिल्या टर्म म्हणजे आपल्याला ह्या कंडिशनची आपली सरासरी निघेल. काय निघेल? कशी निघेल? 1 अधिक 50 भागिले 2 म्हणजेच 51 भागिले 2. भागाकार करू, बेक बे, बे दुने 4, उरलं 1. 1 वर 1 घेतलं, 11 झालं, बे पंचे 10. परत 1 शिल्लक राहिलं, दशांश चिन्ह दिला आणि त्या 1 वर शून्य घेतला. म्हणजे पहिल्या 50 संख्यांची सरासरी आली 25.5. तर तसंच 1 ते 20 संख्यांची बेरीज आताच्या उदाहरणात केलीच होती आपण, तरी पण काढूया. 21 भागिले 2, बेक बे. पुढचं 1 घेतल्यानंतर भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग बसवला आणि परत दशांश चिन्ह दिले, 1 वर शून्य घेतला, 10.5.
अशी ही 1 ते 20च्या संख्येची सरासरी आली. आणि मग आता फरक काढायचा आहे 25.5 वजा 10.5. 5 मधनं 5 गेले, 0 राहिले. 5 मधनं 0 गेले, 5 राहिले. 2 मधनं 1 गेले, 1 राहिले. 15.0 म्हणजेच 15. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी योग्य क्रमांक आहे. तर मित्रांनो, आजचा हा सरासरीवरील विविध प्रकारच्या नमुन्याचा क्रमवार संख्यांच्या सरासरीच्या उदाहरणांचा जो आपण भाग पाहिला तो आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना या व्हिडिओविषयी किंवा या चॅनलविषयी माहिती द्या. धन्यवाद.